तर बाबानो गावात होतो बघा निवांत. पंक्याचा वाढदिवस होता रांडेच्याचा. मग काय स्वप्नील मिस्त्रीच्या गॅरेजला आलो बघा. भावाचा वाढदिवस केला. भावाला खालनं वरनं तोंडातनं पूर्ण गांडीतनं केक कोंबला. संध्याकाळी हॉटेलला पार्टी घ्यायची म्हणलं रांडेच्याकडनं. मग काय आपल्या हॉटेलला आलो बघा. दुसऱ्या दिवशी मस्तपैकी सिलिंगचं काम चालू होतं. ह्या राजाला रांडायला दुसरं काय काम नसते, काय ना काय उचापत्या करत बसलेला असतोय. मग काय काम चालू आहे म्हणलं तर 90 मारूया म्हणलं. तिथं आपल्याला ही डागेश बाई गाठ पडलेत बघा. आणि 90 मारून पप्प्याच्या इथं पंपात आलो बघा. भावानं मस्त खांब्या बिंब्याचं नियोजन लावलेलं. आणि तुम्हाला विषय सांगतो, यांनी मला रात्रीचं एवढं पाजून लोड केलता की नाही विचारू नका. लिमिटच्या बाहेर फुलटू पटाक झालो होतो. आणि तिथनं पुढं काय कार्यक्रम केला हे तुम्ही आता नुसता पिक्चरनुसार बघत राहा. मी तिथं फुलटू फटाक जाम झालतो, एकदम खिचको झालतो बघा. आणि टेबलवरच झोपलो होतो. नंतर पप्प्यानं लवड्यानं उचलून मला गाडीत बसवला बघा. आणि गाडीत घालून यांनी कुठं आणलेत माहिती आहे काय, तुम्हाला आता दिसेलच पुढं कुठं आणलेत. तर असे कुणाचे मित्र आहेत की नाही फुलटू करून जाम करून बाहेर घेऊन येतात तर कमेंटमध्ये सांगा. तर सकाळी लवड्यानं मला, मी सकाळी समुद्रच बघायला लावलेलं झोपेतनं उठून. आईला म्हटलं कुठं आणले तर रांडेजानी म्हटलं. तर मला नंतर कळालं की आपण आई घातली इथं म्हटलं सप्पा आपण देवबाग लावली आईचे गाण म्हटलं. मग काय मस्तपैकी नाश्ता बिष्टा मागवला. कपडे बिपडे काय जर आणलेली नव्हती, खाय असा घरातनं उचलून आणलेला बघा ते टेबलवरनं. आणि सगळी कपडे बिनेल सगळी पप्प्याची घातली होती. मग काय मस्तपैकी बोटिंगला आलो बघा. ते फिरायला जायचं नियोजन लावलं. ते कुठली म्हातारीची चोळ काय लवडा लसून सगळं बघायचं म्हटलं मस्तपैकी. मग काय आम्ही निघलो बघा मस्तपैकी बोटीतनं बसलो बघा. आणि ही कुठली पक्ष ही कमेंटमध्ये सांगा. मला पण काय नाव मला माहीत नाहीत, पण त्या पोरग्यानं नाव सांगितलेलं पण मला काय नाव म्हणता येईल झालं आता इथे ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता जा आम्ही कुठं ते लाईट हाऊस तिकडे गेलतो बघा. आणि हे थायलंड सारखे एक नंबर असे फिलिंग ढगात गेलती. गोट्या कपाळात गेला समुद्राच्या मध्ये 2-3 किलोमीटर आम्ही गेलतो बघा पाण्यातनं. आणि मी फुल जाम झालो असल्यामुळे माझं डोकं असलं धरलेलं की नाही विचारू नका. आणि समोर दिसायला लागलेलं लाईट हाऊस आहे ते. माझं डोकं असलं जाम झालतं की नाही, उलट्या केलं बघा तिथं समुद्रातच. मी चक्कर मारायला ती लय डोकं दुखालतं. मग काय जरा झोपलो बघा. येताना तासभर झोप झाली, मस्तपैकी फ्रेश झालो. कसं तर करून आम्ही आलो बघा इकडं बाहेर. तर इथं आपली बाहेर सगळी आल्यानंतर आपली फॅन फॉलोइंग गाठ पडली. महाराष्ट्रात असं गाव नाही जिथं आपली फॅन नाहीत. थँक्यू भावानं, लव यू म्हटलं, आभारी आहे म्हटलं. मस्तपैकी इथं एन्जॉय केला, बोटिंग तीन केलं बघा. आणि रूमवर आलो बघा. इथं मस्तपैकी बांगडा थाळी स्पेशल कोकणी टाईपमध्ये एक नंबर टॉपची अशी मागवलेली. मस्तपैकी खाली डॉगेज बाई पण आलती. आपण कुठं जातो तिथं डॉगेज बाई नसते, असं कधी होत नाही. तिथं बिल्लाबाई पण आली बघा. बिल्लाबाईला एक काटा दिला, बरं डॉगेज बाईला दिला. आणि ह्या बिल्लाबाईला यानं रांडेच्यानं काटा खाल्ला अखंड. बसला की नंतर नरड्यात अडकून लागलं खाकरायला. मग काय शेवटी कसं तर देवाच्या निघला काटा मस्तपैकी. दिवस मावाला आम्ही इकडं मस्तपैकी सिंधुदुर्गला फिरायला आलतो बघा मच्छी मार्केट पाशी. मस्तपैकी फिरलो. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो.